बघा, तुम्ही ज्यावेळेस पण मूळ अवयव काढतात किंवा प्राईम फॅक्टर्स काढतात त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं आहे प्राईम फॅक्टर कसे काढले जातात. तर तुम्हाला काय करायचं आहे, जो काही नंबर असणार आहे, सपोज नंबर आहे 15,006 आणि सॉरी छोटा नंबर घेऊया आपण या ठिकाणी. आवाज नाही येते. पण आवाज येत नाही. कळतं ना कोण बोलतंय एक मिनिट, सर्वांना दिसतंय आता? आवाज येतोय सर्वांना? यस सर. हा, बर. आता लक्ष द्या सर्वांनी माझ्याकडे. तुम्हाला समोर एक नंबर दिसत असेल, तो आहे 15. बघा, हा जो काय 15 आहे, हा 15 तुम्हाला कसा सोडवायचा आहे तर सगळ्यात महत्वाचा आहे. यामध्ये काय सांगितलं आहे, तर या नंबर मध्ये हा जो काय 15 आहे, हा 15 कोणत्या टेबल मध्ये येतो ते आधी काढायचं. बरोबर. तर सगळ्यात महत्वाचं आहे 15 जो आहे तुमचा, हा 15 3च्या टेबल मध्ये येतो, 5च्या टेबल मध्ये येतो, बरोबर, 1च्या टेबल मध्ये येतो आणि 15च्या टेबल मध्ये येतो, बरोबर आहे की नाही. आपण ज्यावेळेस प्राईम फॅक्टर काढतो, प्राईम फॅक्टर म्हणजे काय, तर आपण मूळ अवयव शोधतोय. यामध्ये काय शोधतोय? मूळ अवयव. मूळ अवयव याचा अर्थ काय, तर तुम्हाला जे काही नंबर दिलेले आहे या नंबरमध्ये प्राईम नंबरने डिवाइड करायचं. प्राईम नंबरने म्हणजे काय, तर सपोज हा नंबर दिलाय 15, तर हा 15 कोणत्या प्राईम नंबरच्या टेबलमध्ये येतो किंवा कोणत्या मूळ संख्यांच्या पाड्यामध्ये येतो तेवढं तुम्हाला शोधायचं आहे, बरोबर. मग आता हे कसं शोधणार, तर त्यासाठी एकदम सिंपल आहे. तर बघा, या ठिकाणी हा जो काही 15 आहे, या 15चे जर प्राईम फॅक्टर काढायचे असतील तुम्हाला, तर प्राईम फॅक्टर काढताना हा जो काही 15 आहे, ह्या 15ला सपोज दोन नंबर आहे, एक तर 3 किंवा 5, या दोघांच्या टेबलमध्ये हा नंबर येतो, बरोबर की नाही. सो आपण हे डिवाइड करताना काय करणार, या नंबरला 3 ने डिवाइड केलं तर काय येणार, 3 5 15 येतो आणि 5च्या टेबलमध्ये 5 1 5 होतो, बरोबर की नाही. मग आपला जो काही नंबर आहे, हा ही 15 ही मल्टिप्लिकेशन कोणत्या दोन नंबरच्या मल्टिप्लिकेशनने येते, तर ती येते 3 आणि 5च्या मल्टिप्लिकेशनने, बरोबर. तर हे जे काही 3 आणि 3 इंटू 5 आलेलं आहे, हे दोघेही नंबर कसे आहे, तर हे दोघेही संख्या ह्या मूळ संख्या आहेत किंवा काय आहेत, हे दोघेही नंबर हे प्राईम नंबर आहेत. काय आहेत, प्राईम नंबर. ठीक आहे. सो हे जे काही ज्या प्राईम फॅक्टर्सच्या किंवा ज्या प्राईम नंबरच्या मल्टिप्लिकेशनने हा नंबर तयार होतो, म्हणून याला काय म्हटलं जातं, तर म्हणून याला म्हटलं जातं प्राईम फॅक्टर्स. काय म्हटलं जातं, प्राईम फॅक्टर्स किंवा मूळ संख्या. आलं का लक्षात सर्वांना? यस सर. हो, लिहायचं आहे. सगळ्यात महत्वाचं पुढचा नंबर येतो एकदम सिंपल आहे, तुम्हाला लक्षात येतील असेच नंबर येतोय. सपोज 9 आहे, 9चे प्राईम फॅक्टर काढायचे की नाही, तर सगळ्यात महत्वाचे आधी त्याचे सिंपल फॅक्टर तुम्हाला माहित पाहिजे. सिंपल फॅक्टर कुठले आहेत, सिंपल फॅक्टर्स किंवा ज्याला आपण साधारण अवयव म्हणतो, हे साधारण अवयव आपल्याला माहित पाहिजे. साधारण अवयव म्हणजे काय, तर ज्या संख्यांच्या पाड्यामध्ये ह्या संख्या येतात त्या बघायच्या, बरोबर. आता जो तुम्ही 9 बघितला, तर 9 कोणकोणत्या टेबलमध्ये येतो, तर तुमचा 9 बघा, हा जो 9 आहे 1च्या टेबलमध्ये येतो, 3च्या टेबलमध्ये येतो आणि 9च्या टेबलमध्ये येतो, बरोबर. पण यात प्राईम नंबर कुठला आहे, तर प्राईम नंबर 3 आहे. मग याचे जर हे झाले, हे सिंपल फॅक्टर झाले. आता बघा, 9चे प्राईम फॅक्टर, 9चे मूळ अवयव काढायचे असणार, मूळ अवयव किंवा ज्याला आपण प्राईम फॅक्टर ऑफ 9 म्हणतो, तर ते कुठले घेणार आहे आपण, तर त्याचं काढताना आपण घेणार 3 मल्टिप्लाय 3. कारण का, तर 3च्या टेबलमध्ये 3 नंबरला काय येतो, 9 येतो, बरोबर. म्हणून आपले प्राईम फॅक्टर जे असणार आहे याचे, तर ते काय असणार आहे, तर ते असणार आहे 3 इंटू 3. लक्षात ठेवा.
पुढचा नंबर बघा, 24चे साधारण अवयव आणि मूळ अवयव काढा. बघा प्रश्न काय आहे, 24चे साधारण आणि मूळ अवयव काढा. फाइंड सिंपल and prime factors of 24. आता सगळ्यात महत्वाचं मी आता तुम्हाला दोन्ही प्रकार दाखवणार आहे. सिंपल फॅक्टर काय आहे आणि प्राइम फॅक्टर काय आहे ते दोघेही समजून घ्या. आपण इकडे लिहिणार आहोत सिंपल फॅक्टर आणि इकडे लिहिणार आहोत प्राइम फॅक्टर्स. मराठीमध्ये याला साधारण अवयव आणि इकडे जे आहे त्यांना आपण म्हणणार आहोत मूळ अवयव. साधारण अवयव आणि मूळ अवयव या दोघांमध्ये काय फरक आहे किंवा कसा काढायचा, तर या ठिकाणी बघा साधारण अवयव किंवा सिंपल फॅक्टर म्हणजे काय, तर तुमचा 24 हा नंबर जो आहे हा ज्या पाड्यामध्ये येत असेल, ज्या टेबलमध्ये येत असेल ते सर्व टेबल या ठिकाणी तुम्हाला घ्यायचे आहे. आलं लक्षात? म्हणजे कसं, तर आता बघा 24 कोणत्या टेबलमध्ये येतो ते सांगा बरं, कोणकोणत्या पाड्यात येतो 24? 4च्या सांगा. आणि 24 बरोबर. तुम्हाला एवढ्या सगळ्या नंबरच्या टेबलमध्ये 24 आला बरोबर. आता आपण ज्यावेळेस प्राइम फॅक्टर घेतो, प्राइम फॅक्टर काढताना आपण काय करणार, 24 आहे याला अशा नंबरने डिवाइड करणार की ज्या टेबलमध्ये हा तुमचा 24 असणार आहे बरोबर. यातला प्राइम नंबर कोणता आहे, यात 2 हा प्राइम नंबर आहे, 3 पण प्राइम नंबर आहे, बाकीचे नंबर आपल्या काही कामाचे नाही. मग आपण इथे प्राइम नंबर घेताना काय करणार किंवा मूळ संख्या घेताना काय करणार, इथे फक्त प्राइम नंबर झाला पाहिजे. एक तर तुम्ही 2 ने डिवाइड करू शकता किंवा 3 ने डिवाइड करू शकता. 2 ने डिवाइड केलं तर हा नंबर काय होणार, 24च्या 12 होतील. पुन्हा त्याला 2 ने डिवाइड केलं तर 2 6 12 होईल. पुन्हा 2 ने डिवाइड केलं तर 2 3 6 होईल. आणि इथे खाली काय येणार, 3 1 3 बरोबर. सेकंड जो प्रकार आहे तो काय आहे, 24 याला जर तुम्ही डिवाइड करायला गेले तर हा जो नंबर आहे हा नंबर आणखी कोणत्या टेबलने डिवाइड होतो, तर सगळ्यात महत्वाचं आहे इथे तुम्ही जर बघितलं तर कोणाला वाटलं सर मी 3 ने जर आधी डिवाइड केलं तर काय चेंज होईल, 3 ने डिवाइड केलं तर हा नंबर काय येणार, 3 8 24. परत आता यानंतर मात्र 3 ने जो नंबर डिवाइड होत नाही. सो आपण याला डिवाइड करताना सगळ्यात महत्वाचं आहे डिवायडेशन करताना आता आपण याला जर 2 ने डिवाइड केलं तर काय होईल, तर 2 ने डिवाइड केलं तर 2 4 8, परत 2 2 4 आणि 2 1 2 होईल बरोबर का नाही. होईल का तुमचा नंबर अशा पद्धतीने आता या ठिकाणी हे तुम्ही प्राइम फॅक्टर स्वरूपात 2 into 2 into 2 into 3 असं लिहिणार किंवा 3 multiplied 2 multiplied 2 multiplied 2 असं लिहिणार. हे जे काही लिहिले आहेत याला म्हणणार आपण प्राइम फॅक्टर. कळतंय का सर्वांना? सर्वांना लक्षात येते का? हो सर. ओके, सांगतो मी तुम्हाला. अजून पुढचं उदाहरण घेऊया आपण, लवकर लक्षात येईल तुम्हाला. बघा सपोज आपण नंबर घेतला 20. प्रश्न तोच आहे, 20 चे साधारण आणि मूळ अवयव काढा. आणि मूळ अवयव काढा. ठीक आहे. इंग्लिश मध्ये फाइंड सिंपल अँड प्राइम फॅक्टर्स ऑफ 24. मग कसे फाइंड आउट करणार, तर सगळ्यात महत्वाचं आहे या नंबर मध्ये तुम्हाला जो काही नंबर दिला आहे या नंबर मध्ये
20चे सिंपल फॅक्टर काढायचे म्हणजे काय करायचे? 20चे साधारण अवयव. किंवा इंग्लिश मध्ये आपण त्याला काय म्हणतो? सिंपल फॅक्टर सिंपल फॅक्टर काढणार. आता सिंपल फॅक्टर काढत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे आपली, की हे जे काही नंबर आहे हे नंबर कोणत्या टेबलमध्ये येतात ते बघायचं. 20 हा नंबर ज्या ज्या टेबलमध्ये येत असेल, ज्या ज्या पाड्यामध्ये येत असेल, ते सगळे त्याचे काय झाले, तर ते त्याचे झाले सिंपल फॅक्टर. आलं का लक्षात? मग आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, की तुम्ही ज्यावेळेस पण तुम्ही हे फॅक्टर काढणार त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचा जो काही नंबर आहे, तुमचा नंबर या ठिकाणी बघा 20 कुठल्या कुठल्या टेबलमध्ये येतो ते आधी बघा. 20 जो आहे तो 20 येतो 1 च्या टेबलमध्ये, 2 च्या पण येतो, 4 च्या पण येतो, 5 च्या पण येतो, 10 च्या येतो आणि 20 च्या टेबलमध्ये येतो, म्हणजे पाड्यामध्ये येतो. बरोबर? ज्या ज्या संख्येच्या पाड्यात येतो, काय याला आपण असंही म्हणू शकतो की दिलेली संख्या ज्या पाढ्यात येते, ज्या संख्यांच्या पाढ्यात येते, ज्या संख्यांच्या पाढ्यात येते त्यांना साधारण अवयव म्हणतात. त्यांना काय म्हणतात? साधारण अवयव म्हणतात. गिवन नंबर is occur which table that all number is called, that all numbers is are called simple factor. आता बघा, हे जर तुम्ही इंग्लिश मध्ये घेतलं तर इंग्लिश मध्ये आपण याला म्हणणार प्राइम फॅक्टर. प्राइम फॅक्टर किंवा ज्याला आपण काय म्हणत असतो मराठीत, मूळ अवयव. हा, मूळ अवयव बघण्याआधी मला एक सांगा, तुम्हाला साधारण अवयव कळाले का? बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय ठेवायची लक्षात, की ज्यावेळेस तुम्ही साधारण अवयव करता त्यावेळेस, हा बोला, तुम्ही ज्यावेळेस साधारण अवयव काढतात, साधारण अवयव काढताना काय करता, तर सगळ्या संख्या घेतात, जेवढ्या संख्येने त्याला भाग असेल. हा बोला. सर काय मला अडचण? 24चे साधारण अवयव आणि मूळ अवयव जो नंबर दिलाय तो तर समजून घ्या. 20चे कळाले का तुम्हाला साधारण अवयव काय आहे? सर मला 24चे नाही समजलं. मी जो समजून सांगतो तो लक्ष, सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं की ज्या टेबलमध्ये हा नंबर येत असेल, ज्या ज्या पाड्यामध्ये ही संख्या येत असेल, ते सगळे नंबर्स म्हणजे काय असणार, त्या संख्येचे साधारण अवयव असणार, किंवा ज्याला आपण काय म्हणणार, तर त्याला म्हणणार आपण सिंपल फॅक्टर्स. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत प्राइम फॅक्टर, किंवा ज्याला आपण मूळ अवयव म्हणतोय. मूळ अवयव म्हणजे काय, तर या ज्या संख्या आहेत, जी काही संख्या तुम्हाला दिली आहे ती 20, ही 20 हा जो काही नंबर आहे हा कोणत्या प्राइम नंबरच्या गुणाकाराने बनतो, याच्यासाठी प्राइम नंबर पाठ पाहिजे, म्हणजे मूळ संख्या पाठ पाहिजे. काय याचा अर्थ काय, दिलेली संख्या कोणत्या मूळ संख्यांच्या गुणाकाराने तयार झाली, मूळ संख्यांच्या गुणाकाराने तयार होते, त्यांना मूळ अवयव म्हणतात.
मूळ अवयव म्हणतात. इंग्लिश मध्ये घ्यायचं झालं तर बघा, गिवन नंबर इज which prime numbers multiplication that number is called prime factors. म्हणजे कसं, आता तर या ठिकाणी तुम्हाला दिलेला नंबर काय आहे, 20 आहे, बरोबर आहे की नाही. मग 20 हा नंबर कुठल्या प्राईम नंबरच्या मल्टिप्लिकेशन तयार होऊ शकतो, तर सगळ्यात महत्वाचं या नंबर मध्ये आलेले प्राईम नंबर कुठले ते आधी फाइंड आउट करा. हे बघा, या ठिकाणी 2 हा प्राईम नंबर आलाय आणि 5 हा प्राईम नंबर आलाय, बरोबर की नाही. तर आपण काय करणार, 2 मल्टिप्लाय 5 केलं तर उत्तर काय येतं, 10 येतं. पण त्याला मल्टिप्लाय परत 2 केलं तर उत्तर येते की नाही, 20. किंवा असे जर आपण फॅक्टर पाडले तर या ठिकाणी बघा, 20 चे फॅक्टर 2 ने डिवाइड केलं तर काय येणार, 2 10 जा 20. परत 2 ने डिवाइड केलं तर काय येणार, 2 5 जा 10. आणि इथे परत 5 ने डिवाइड केलं तर 5 1 जा 5 येईल, बरोबर. म्हणजे हे फॅक्टर त्यांना मी असेही लिहू शकतो, 2 मल्टिप्लाय 5, बरोबर. कोणाला वाटलं सर तुम्ही असं डिवाइड केलं, मी त्याऐवजी जर ह्या नंबरला 20 ला 5 ने डिवाइड केलं असतं तर काय उत्तर आलं असतं, तर इथे आलं असतं 5 4 जा 20 आणि नंतर परत 2 ने डिवाइड करावं लागलं असतं. मग उत्तर लिहावं लागलं असतं 2 1 जा 2. म्हणजे नंबर काय आले असते पुन्हा 5 × 2 × 2. म्हणजे इथे काय झालंय, नंबरची फक्त ऑर्डर चेंज झाली. नंबर बदलला का, तर नंबर कुठल्याही पद्धतीत बदलला नाही, बरोबर की नाही. चेंज झाला का आपला नंबर चेंज झाला का, नाही झाला ना. नंबर मध्ये काय साधारण अवयव म्हणजे असं समज, एकदम थोडक्यात सांगतो. साधारण, इकडे लक्ष द्या. साधारण अवयव म्हणजे असे अवयव की जे सगळे, ज्या संख्येला जेवढे नातेवाईक असतील ना ते सगळे नातेवाईक शोधून काढायचे. काय करायचे, जेवढे नातेवाईक आहे त्या संख्येचे जेवढे नंबर्स असतील ते सगळे शोधून काढायचे. म्हणजे 20 आहे, 20 ज्या ज्या टेबलमध्ये येतो, ज्या ज्या पाड्यामध्ये येतो ते सगळे नंबर शोधून काढायचे, म्हणजे त्याला म्हणायचं साधारण अवयव. मग आता या ठिकाणी बघ, तुझा 20 1 2 4 5 10 आणि 20 या नंबरच्या टेबलमध्ये येतो का नाही. मग हे सगळे काय झाले, त्याचे फॅक्टर झाले. कोणते फॅक्टर झाले, तर ते त्याचे सिंपल फॅक्टर झाले. आलं का लक्षात, ते त्याचे कसे फॅक्टर झाले, तर सिंपल फॅक्टर किंवा सामायिक अवयव झाले. आलं का लक्षात. तर सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्हाला या ठिकाणी जे काही नंबर दिलेले आहे त्या नंबरला काय करायचं, त्या पद्धतीने तुम्हाला त्याचे साधारण अवयव काढायचे. म्हणजे काय करायचे, जेवढे त्याचे नंबर आहे ते सगळे नंबर त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचे. ठीक आहे, ज्या नंबरच्या टेबलमध्ये तो नंबर येत असेल ते. आणि प्राईम फॅक्टर म्हणजे काय किंवा मूळ अवयव म्हणजे काय, तर अशा संख्या की ज्या संख्यांच्या पाड्यामध्ये, ज्या संख्येच्या टेबलमध्ये तुमचा नंबर येत असेल. आलं लक्षात. मग या ठिकाणी जर तुम्ही नंबर बघितला तर तुमचा हा जो काही दिलेला नंबर आहे हा कोणकोणत्या टेबलमध्ये येतो किंवा कोणकोणत्या संख्येच्या पाढ्यामध्ये येतो, तर ते सगळे नंबर बघा इथे दिलेले 2 × 2 × 5. म्हणजे आता जर तुम्ही बघितलं तर या नंबर मध्ये काय आहे, तर या नंबर मध्ये तुमचा जो काही नंबर आहे तो नंबर येतो का नाही. 20 हा मल्टिप्लाय स्वरूपात लिहिलं तर काय येणार, 2 × 2 × 5 किंवा 5 × 2 × 2. ठीक आहे, हा जो काही प्रकार आहे याला म्हटलं जातं प्राईम फॅक्टर. ठीक आहे, पुढचा प्रकार घेऊया आपण. पुढचा जो काही नंबर आहे तो घेऊया. नंबर सपोज तुम्हाला एकदम सोपा देतोय आता 30, बरोबर. प्रश्न बघा, प्रश्न काय आहे, तर प्रश्न आहे 30 चे साधारण आणि मूळ अवयव काढा. मूळ अवयव काढा किंवा फाइंड सिंपल अँड प्राईम फॅक्टर ऑफ 30. बरोबर. आता हा नंबर दिलेला आहे तुम्हाला. ठीक आहे, मग आता याचे फॅक्टर कसे फाइंड आउट करणार, तर सगळ्यात महत्वाचं आपण याचे दोन पार्ट करूया. एक आहे 30 चे साधारण अवयव, ज्याला आपण काय म्हणतो इंग्लिश मध्ये, तर सिंपल फॅक्टर ऑफ 30.
काय म्हणणार आपण? सिम्पल फॅक्टर्स ऑफ 30. या ठिकाणी बघा, सिम्पल फॅक्टर्स ऑफ 30 म्हणजे सिम्पल फॅक्टर मध्ये आपण काय घेणार आहे? त्या नंबरचे अवयव घेणार आहोत. ठीक आहे, ज्या ज्या टेबलमध्ये तुमचा नंबर येतो ते. आता या ठिकाणी बघा 30 कोणकोणत्या पाढ्यामध्ये येतो ते आधी मला सांगायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी 30 कोणकोणत्या संख्येच्या पाढ्यात येतो ते सांगा. हा, बघा 1च्या टेबल मध्ये येतो, 2च्या येतो, 3, 5, 6 आहे आणि 30 आहे. 10 राहिला मध्ये, 10च्या राहिला बरोबर. या सगळ्या नंबरच्या टेबल मध्ये तुमचा 15 येतो. येतोय का नाही? येतोय ना? एवढे नंबर आहे आणि या सगळ्या नंबरच्या टेबल मध्ये तुमचा हा नंबर येतोय. बरोबर आहे का नाही? सर आवाज बरोबर नाही येतोय. आवाज येत नाही. बाकीच्यांना येतोय का आता आवाज माझा व्यवस्थित? हो ओके, लक्ष द्या माझं. यामध्ये तुमचा हा जो काही नंबर आहे या नंबरला आपण अशा पद्धतीने घेतलेला आहे. टू ने कसा डिवाइड झाला? टू ने याला असं डिवाइड करून पाहायचं. 2 1 2, रिमेन राहिला 1, वरतून कॅरी आला 0, 2 फायदा 10. झाला का डिवाइड? आला का लक्षात? जर समजा नाहीच लक्षात आलं ना, हे लिहिण्याची आणखी एक ट्रिक पण सांगतो. हे लिहिण्याची आणखी एक ट्रिक. सर मुलांच्या स्पीकरचा खूप उघड आवाज येतोय. आवाज क्लिअर येत नाहीये. बस थांबा जरा, आजचा दिवस जरा पहिलाच दिवस आहे. ओके, आता येणार पण आवाज. लक्ष द्या, आज पहिलाच दिवस आहे त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. सर आवाज क्लिअर येत नाही. बघा आता या ठिकाणी तुम्ही जर बघितला तर तुम्हाला एक आणखी ट्रिक सांगतो सिंपल फॅक्टर शोधण्याची. ती काय आहे? तर तुमचे जे काही नंबर आहे ना, हा 30 कसा नंबर तयार होतो? तर 30चे फॅक्टर काढताना बघा 30 मध्ये 1 आहे. या 1 ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर 30 येऊ शकतो ते शोधायचं. तुमचा जो काही 30 आहे या 30 ला बघा या ठिकाणी जर तुम्ही नंबर बघितला तर तुमचं असं लक्षात येईल की 1 मल्टिप्लाय एक मिनिट, हा जो काही नंबर आहे यामध्ये बघा 1 ला काय झालं रे, काय कव्हर होते 1चा टेबल आहे. 1च्या टेबलमध्ये 1 मल्टिप्लाय 30 केलं तर तुमचं उत्तर 30 येतं. बरोबर. 2 मल्टिप्लाय किती केलं तर 30 येईल? तर बघा 2 ला मल्टिप्लाय 15 करावं लागेल किंवा 15 ला मल्टिप्लाय 2 करावं लागेल. कसंही करा. हे बघा 1 मल्टिप्लाय 30 करा किंवा 30 मल्टिप्लाय 1 करा, सेम नंबर येणार. ठीक आहे, सेम ऍज इट इज. 2 मल्टिप्लाय 15 घ्या किंवा 15 मल्टिप्लाय 2 घ्या, नंबर काय येणार? 30 येणार. ठीक आहे. त्यानंतर बघा 3 मल्टिप्लाय 10 केलं काय किंवा 10 मल्टिप्लाय 3 केलं काय, उत्तर तुमचं 50 येणार. आणि लास्ट बघा 5 मल्टिप्लाय 6 करा किंवा 6 इंटू 5 करा, तुमचं उत्तर काय येणार आहे? 30 येत आहे. बरोबर आहे की नाही? मग ह्या जे काही नंबर येत आहेत तुम्हाला हे घेताना पेअर्सने येतात. बघा काही नंबर पेअर्सने येतात. इथे जसं 3 ला मल्टिप्लाय 10 आहे, 5 ला इंटू 6 आहे. बरोबर आहे की नाही? असे जर तुम्ही मल्टिप्लिकेशन मध्ये घेतले तर तुम्हाला हे फॅक्टर मिळतील. ठीक आहे. मग आता हे जे काही फॅक्टर्स आहे या प्रकारात जर घेतले तर तुमचे नंबर काय होतील? या पद्धतीमध्ये येतील. आता या 30चे प्राईम फॅक्टर घ्यायचे आपल्याला. कुठले घ्यायचे? प्राईम फॅक्टर्स किंवा मूळ अवयव. आता प्राईम फॅक्टर्स किंवा मूळ अवयव कशा पद्धतीने काढायचे तर ते लक्ष द्या. यामध्ये काय करायचं, याच्यातले फक्त प्राईम नंबर घ्या. प्राईम नंबर कुठला आहे? हा एक प्राईम नंबर आहे, 3 एक प्राईम नंबर आहे, 5 एक प्राईम नंबर आहे. बरोबर.
मग डिवायडेशन करताना तुम्ही असा कुठलाही नंबर घेऊ शकता की ज्या टेबलमध्ये 30. तुम्हाला वाटलं सर छोटा नंबर घेण्यापेक्षा मी डायरेक्ट बिगर नंबर घेतला तर चालेल का? तर चालेल. तुम्ही 5 घेतला सपोज 5 ने डिवाइड केलं तर काय येणार हा नंबर 5 6 30 येतो. 5 च्या टेबलमध्ये 6 नंबर येतो. 5 6 30 होतात की नाही, मग तो 6 इथे लिहा. नेक्स्ट नंबर बघा, आता 5 च्या टेबलमध्ये 5 6 30 झाला. हा 6 येतोय ना, हा 6 पुन्हा इथे घ्या. सॉरी 6 नाही घ्यायचा. इथे आता मला सांगा 6 ला डिवाइड करणारा 2 आणि 3 पैकी एक नंबर कुठलाही घ्या. एक तर 2 ने डिवाइड केलं तर काय येणार 2 3 6. पुन्हा इथे काय येणार 3 1 3. बरोबर. म्हणजे याचे प्राईम फॅक्टर काय येऊ शकतात 5 मल्टिप्लाय 2 इंटू 3. बरोबर. किंवा कोणाला असं वाटलं की सर मी 30 ला आधी 2 ने डिवाइड केलं असेल तर माझा आन्सर काय चेंज होईल का? तर उत्तर तेच येतं बघा. 2 ने डिवाइड केलं असतं 15 आलं असतं. बघा इथे 2 मल्टिप्लाय 15 घेतलाय का नाही आपण. तर आपण काय केलं असतं 2 मल्टिप्लाय 15 घेतला असता. मग आता 2 मल्टिप्लाय 15 मग तो 15 खाली लिहायचा. मग आता परत 15 कसा डिवाइड होतो तर 15 येतो 3 च्या टेबलमध्ये. 3 5 15 किंवा 5 घेतला तरी चालेल इथे. 5 1 5. म्हणजे तुमचे फॅक्टर काय येतील एक तर 2 इंटू 3 इंटू 5. कोणाला वाटलं सर मी असं नाही केलं, मी 30 जो होता ना हा 30 च्या ठिकाणी 5 ने डिवाइड करायच्या ऐवजी आधी 3 ने डिवाइड केला चालेल का? तर काय करायचं समजा याला 3 ने डिवाइड केलं असतं काय आलं असतं 10 आलं असतं. परत 2 ने केलं असतं किंवा 5 ने केलं असतं कोणी. 2 ने केलं असतं तर 2 5 10 आणि 5 1 5. आन्सर मध्ये काही चेंज होतोय का? नंबरच्या आन्सर मध्ये काही चेंज होतोय? काय चेंज झाला का? काय झालं? असं पण घेऊ शकत होतं ना 3 2 6 6 मल्टिप्लाय बाय 5 घेतला तरी चालेल ना, पण आपण हे उलट पालट केलं तरी काही अडचण नाही. हो तुम्ही कसंही घेतलं तरी चालेल, फक्त ते नंबर कसे पाहिजे प्राईम नंबर पाहिजे किंवा मूळ संख्या पाहिजे. कळतंय का? म्हणजे यात जर मूळ संख्या घेताना यांची ऑर्डर मागे पुढे झाली तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. 5 इंटू 2 इंटू 3 घ्या किंवा कोणाला वाटलं 5 इंटू 3 इंटू 2 घ्या. कोणाला वाटलं सर असं न घेता असं केलं चालेल का 2 इंटू 3 इंटू 5 घेतला किंवा कोणाला वाटलं सर 2 इंटू 3 इंटू सॉरी उलट करून घ्यायचं. कोणाला वाटलं सर मी आधी 3 घेतला 3 मल्टिप्लाय 2 इंटू 5 घेतला तर चालेल का? काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही कसंही घेतलं तरी हे जे काय आहेत हे कोणत्याही ऑर्डर मध्ये मागे घ्या पुढे घ्या यांना आपण काय म्हणणार 30चे सामायिक सॉरी मूळ अवयवच म्हणणार, प्राईम फॅक्टरच म्हणणार. आलं लक्षात? तुम्हाला एक नंबर येतोय तुम्ही चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाका. आता चॅट बॉक्स मध्ये उत्तर कसं टाकायचं तर तुम्हाला जो काही चॅट बॉक्स आहे तो तुम्हाला मी इथे ओपन करतो. तुम्हाला तिथे येईल बघा तुमचं चॅट बॉक्स तिथे ओपन होईल. मेसेज मध्ये तुम्हाला टाकता येईल. ठीक आहे. गुड इव्हिनिंग मेसेज टाकू नका. मी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर टाकण्यासाठी दिलेलं आहे. तुमच्यासाठी जे नंबर आहे ते इथे देतोय. आधी आपण साधारण अवयव घेऊया. ठीक आहे. साधारण अवयव काढायचे तुम्हाला 18चे साधारण अवयव काढा. मराठीमध्ये फाइंड सिंपल फॅक्टर ऑफ 18. 18चे अवयव काढा. फाइंड simple factors of 18. बघा बरं जमतंय का तुम्हाला काढायला? बघा बऱ्याच जणांचं उत्तर इथे येत आहे. ठीक आहे. नंबर टाकतायत. तुम्हाला समोर नंबर दिसत असतील. हा व्हेरी गुड. फक्त एवढं शोधा की हा जो काही तुमचा 18 आहे ना हा 18 कुठल्या टेबल मध्ये येतो ते टाकायचं आहे. 18 कोणत्या टेबल मध्ये येतो? बघा 18 1 च्या टेबल मध्ये येतो म्हणजे 1 मल्टिप्लाय 18 किंवा 18 मल्टिप्लाय 1 घेतो. बरोबर आहे की नाही? त्यानंतर 2 मल्टिप्लाय किती घ्यावं लागेल 9 घ्यावं लागेल की नाही आपल्याला?
बघा या ठिकाणी 2 मल्टिप्लाय किती घेतला 9 घेतला तर 18 येतो. त्यानंतर बघा 3 मल्टिप्लाय 6 घेतला तरी 18 येतो. बरोबर. आता यापेक्षा कुठला 18 चा फॅक्टर आहे का? तर नाहीये. आहे का सांगा बरं, कोणाला माहिती का वेगळा काही आहे का? बरोबर की नाही? मग हे जे काही नंबर येत आहेत 1, 2, 3, 6, 9 आणि 18 या सगळ्यांना आपण काय म्हणणार? सिंपल फॅक्टर म्हणणार. कळालं का? किंवा मराठी त्याला आपण हो काय सर. म्हणणार? तर मराठी त्याला आपण म्हणणार साधारण अवयव. हो सर. आता कोणाला हे सिंपल फॅक्टर काढण्यासाठी काही अडचण आहे का? काय नो सर. कधी सुरू करणार आहे? काय सुरू करणार आहे? ऑफलाईन टेस्ट देणार आहे का? ऑफलाईन? कोण आहे ऑफलाईन वाला? बरं, हे लक्षात आलं का तुझ्या ना? 9 to the 18 कळतंय का? हो सर. हा. वरच्या टेबल मध्ये कसं काय येईल? 1 मल्टिप्लाय 18 कर ना. 1 मल्टिप्लाय 18 केलं तर 18च येतो ना, किंवा 18 मल्टिप्लाय 1 कर. 18 1 ला 18 किंवा 1. ठीक आहे, एवढंच आहे ग, वरती खाली काही नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा 2 into बघा पुढचा जो नंबर आहे यामध्ये नीट लक्ष द्या. या नंबर मध्ये तुम्हाला जे काही फॅक्टर्स दिले आहेत हे फॅक्टर्स लक्षात ठेवायचे की अशाच पद्धतीने काढायचे आहे. ठीक आहे. 2 मल्टिप्लाय 9 केलं काय किंवा 9 मल्टिप्लाय 2 केलं काय सेम आहे ना. ठीक आहे. त्यानंतर 3 मल्टिप्लाय 6 करा, 6 विजा 18 होतात, किंवा 6 into 3 केलं का तुमचा नंबर 18च होतो. बरोबर आहे का नाही? यात उत्तरात चेंज होतो का? तर नाही होत. 3, 6. ठीक आहे. येते का लक्षात? हो सर. येस सर. हो सर. येस सर. आता मला एक सांगा, थांबा जरा लक्ष द्या. मी यामध्ये मला सांगा, यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? जेवढं सांगितलंय त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ओरडायचं नाही मोठ्याने. सर. आपला जर हळूच नॉर्मली बोलायचं. हा बोला. काय अडचण? सर ऑप्शन मध्ये ना कशाने पण डिवाइड केलं. कशाने पण डिवाइड करायचं चालतं, पण प्राईम फॅक्टर काढताना मात्र फक्त मूळ अवयव जे आहे त्यांनीच डिवाइड करायचा, दुसरा नंबर घ्यायचा नाही. म्हणजे जर आपल्याला असं सांगितलं असतं, बोला सर अजून एकदा 18चे मूळ अवयव पॉइंट प्राईम फॅक्टर एवढा चांगला देतोय मला. बर लक्ष द्या. हा, इथे काय सांगितलं? प्राईम फॅक्टर ऑफ 18. तर अशा वेळेस काय करणार? तर अशा वेळेस सगळ्यात महत्वाचा आहे तुमचा जो काही नंबर असणार आहे तो 18 घ्यायचा, आणि 18 ला ज्या प्राईम नंबरने तो डिवाइड होतो त्यांनी डिवाइड करा. प्राईम नंबर फक्त इथे 2च आहे. कुठले? 2 आणि 3. मग एक तर लक्षात ठेवा, जर इव्हन नंबर असतं ना, आपण टेस्ट शिकलो होतो बघा, कोणताही इव्हन नंबर काय होतो? 2 ने डिवाइड होतो. सो आपण याला डिवाइड केलं तर काय येणार? 2 9 जा 18. परत आता 9 कुठल्या टेबल मध्ये येतो? तर 3 हा प्राईम नंबर मध्ये येतो, म्हणून त्याला 3 ने डिवाइड करा. 3 3 जा 9. परत 3 3च्याच टेबल मध्ये येतो, म्हणून आपलं उत्तर काय येणार? 2 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 3. याला आपण काय म्हणणार? तर प्राईम फॅक्टर म्हणणार किंवा मूळ अवयव म्हणणार. ठीक आहे. तुम्ही कुठल्याही टेबलने कसेही डिवाइड केलं तरी उत्तर तेच येणार. एक तर 2 into 3 into 3 येईल, किंवा 3 into 3 into 2 येईल. ठीक आहे. लक्ष येत आहे का सर्वांना? चला पुढचा नंबर घ्या बरं. पुढचा नंबर आहे तुम्हाला एकदम सोपा. 22चे साधारण अवयव काढा. साधारण आणि मूळ अवयव काढायचे आपल्याला. पण आधी साधारण अवयव घेऊया. साधारण अवयव काढा.
फाइंड सिंपल फॅक्टर ऑफ 22. जे उत्तर ज्यांना येत असेल ते चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. बघूया किती जणांना जमतो. बर, कोणाला काही अडचण असेल, डाऊट असेल तर त्याने हात वरती करा, म्हणजे माझ्या लक्षात येईल. त्यांचा आपण माईक अनम्यूट करूया. कुठे गेले? वन बाय वन एक एकाने सांगा, कोणाला काय डाऊट आहे? सर 20 सगळ्यात महत्वाचं मी जे शिकवतोय त्याच्यावर डाऊट बोलायचे, बाकी काहीच बोलणार नाही. बाकी इतर काही बोलायचं असेल तर नंतर बोलतो. सर मला मूळ संख्या नाही समजल्या. मूळ संख्या नाही समजल्या. मूळ संख्या मी तुला क्लास जॉईन केला त्यावेळेस शिकवलं, तू होती का तेव्हा? नाही सर. मग थोड्या वेळ थांबून घे. हा सर बोल. जर ऑप्शन मध्ये ना तुम्ही बोलले कसं पण लावलं, म्हणजे आपण कसं पण उत्तर काढलं तरी उत्तर एकच असतं, पण जर ऑप्शन मध्ये बरोबर. दोन्ही पण असलं तर काय करायचं? दोन्ही पण म्हणजे नेमकं काय? सर जर आहे ना आपण 22 आहे ना मूळ अवयव काढले ना, तर मग त्याचं जे ते उत्तर एकच येतं. ऑप्शन येतं, वेगळा ऑप्शन नाही येत. त्याच्या खाली आणखी एक तिसरा ऑप्शन असतो, 1 आणि 2 नंबर. कळलं का? जर दोन्ही दिलेले असतील तर. कळलं? समजा आपण याचे साधारण अवयव काढले. याचे साधारण अवयव काय असणार आहे? 1, 2, 11 आणि 22. बरोबर. यापेक्षा याचे वेगळे साधारण अवयव येतात का? नाही. मग तुम्हाला सांगितलं असतं 22 चे मूळ अवयव काढा. मूळ अवयव काढा किंवा फाइंड प्राइम फॅक्टर्स ऑफ 22. बरोबर. असा प्रश्न आला असता. आपण काय केलं असतं? एकतर 11 मल्टिप्लाय 2 केला असता याचा, किंवा दुसरा ऑप्शन काय आहे? 2 मल्टिप्लाय 11. बघा असेच फॅक्टर होतील ना. याला जर डिवाइड केलं तर 2 ने डिवाइड केलं तर इथे 11 येणार. परत 2 ने डिवाइड केलं तर 11 सॉरी 11 वनदा 11 घ्यावं लागेल. म्हणजे याचे दोनच फॅक्टर आले. काय? बरोबर. एक तर असं घ्यावं लागेल, किंवा 22 ला कोणी असं डिवाइड करू शकतं डायरेक्ट. 11 टू द 22, 2 वन द 2. म्हणजे इथे काय येणार? 11 मल्टिप्लाय 2 येतोय किंवा 2 मल्टिप्लाय 11 येतोय. ठीक आहे? आलं का लक्षात? येस सर. येऊ शकत का 2 1 चा 2 दुसरा कुठलाच नंबर येस चालणार. सर. देतो. हा, हे कळालं का? येस सर, समजलं. हो सर. आता बघा एकदम सिंपल आहे. येस सर. 2 multiply 1 2 multiply by 1 is equal multiply by 11. नाही, 1 घ्यायचंच नाही ना. 1 काय प्राईम नंबर आहे का? मार्क आहे का? आत्ता सोडवायचं. साधारण अवयव आणि मूळ अवयव काढा. सर चॅट बॉक्स मध्ये उत्तर लिहायचंय. नाही समजले. त्यासाठी व्हिडिओ पाठवतो, नाही कळालं तर नंतर परत मी शिकवेलच, काळजी करू नको. ठीक आहे? त्यासाठी 1 to 100 पर्यंत जे काही नंबर शिकवले होते, हे जे काही मूळ अवयव, जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांना मूळ अवयव माहित नाहीये, अशा विद्यार्थ्यांना हे लक्षात येणार नाही. त्यांना थोडासा वेळ लागेल. तुमच्यासाठी मी मूळ अवयवाचा व्हिडिओ तुम्हाला, मूळ संख्या कुठल्या आहेत त्याचा व्हिडिओ तुम्हाला एकदा ग्रुपवर टाकतो. ठीक आहे? म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. इंग्लिशमध्ये फाइंड सिंपल फॅक्टर
40 अँड फाइंड सिंपल आणि प्राइम फॅक्टर पाहिजे होतं. फाइंड सिंपल फॅक्टर्स, सिंपल आणि प्राइम फॅक्टर ऑफ 40. ठीक आहे. हा जो काय नंबर आहे तुम्हाला काय करायचं आहे, या नंबर मध्ये बघा आता एका साईडला साधारण अवयव काढा, दुसऱ्या साईडला इकडे मूळ अवयव काढा. सिंपल फॅक्टर, प्राइम फॅक्टर्स. ठीक आहे. नंबर येतोय तुम्हाला 40. 40 कुठल्या कुठल्या टेबल मध्ये येतो ते सर्व नंबर लिहायचे. मग बघा 40 येतो 1च्या टेबल मध्ये, 1 मल्टिप्लाय 40 केलं तर 40 येईल, बरोबर. त्यानंतर बघा 2च्या टेबल मध्ये येतो, 2 ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 40, 20 ने करावं लागेल किंवा 20 टू जा 40 होतात. त्यानंतर 4 ने केलं, 4 10 जा 40 होईल का नाही. त्यानंतर 5 ने डिवाइड केलं तर काय येणार, 5 8 जा 40 येणार. त्यानंतर 10 ने केलं, 10 झाला वाटतं. बस एवढ्याच नंबरने हा नंबर डिवाइड होतो, बरोबर आहे की नाही. याच्यापेक्षा वेगळे नाही. मग याचे जर प्राइम फॅक्टर घ्यायचे असतील तर आपण कसे घेणार, तर हा 40 कुठल्या प्राइम नंबरने डिवाइड होतो ते आधी शोधायचं. तर या ठिकाणी बघा 40 जो आहे याला 2 ने डिवाइड करा. इव्हन नंबर असला का त्याला 2 ने डिवाइड करायचं. म्हणजे काय, 2 ने डिवाइड करायचं म्हणजे थोडक्यात त्याच्या हाफ करायचे. हाफ किती होतात, 2 2 जा 4 आणि हा 0. परत 2 ने डिवाइड करा, काय येणार 10 येणार. परत त्याला 2 ने डिवाइड करा 5 आला. म्हणजे तुमचं उत्तर काय येतंय, तर या ठिकाणी 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 5. हेच नंबर फक्त प्राइम फॅक्टर म्हणून घ्यायचे, दुसरे घ्यायचे नाही. कळालं. इथे जरा तुमचे साधारण अवयव तुम्ही लिहिताना काय लिहिणार, साधारण अवयव किंवा सिंपल फॅक्टर ते लिहिताना तुम्ही लिहिणार 1 2 4 5 8 10 20 40. ठीक आहे. आणि मूळ अवयव किंवा ज्याला आपण प्राइम फॅक्टर म्हणणार, हे काय घेणार, तर ते घेणार आपण 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 5. ठीक आहे. लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये मल्टिप्लाय घेत असतो आणि याच्यामध्ये सिंपल फॅक्टर ऍज इट इज जेवढे नंबर असतील ते सर्व आपण राईट करतो. ठीक आहे. हा, आता काही विद्यार्थी जे नवीन आहेत ज्यांना प्राइम फॅक्टर काय आहे, सिंपल फॅक्टर काय आहे, प्राइम नंबर माहित नसतील, त्यांच्यासाठी मी एक व्हिडिओ टाकतो ग्रुपवर, त्यांनी तो व्हिडिओ नक्की बघा. ठीक आहे. तुम्हाला आता होमवर्क साठी उदाहरण येतोय. होमवर्क फाइंड गिवन नंबर simple and prime factor. Prime factors खालील संख्यांचे साधारण आणि मूळ अवयव काढा. ठीक आहे. उदाहरण आहे 12 दुसरा उदाहरण देत आहे, 45 किती 26. उदाहरण देत आहे. आपण उदाहरण किती देत असतो, 10 सर, 10. मग
बघा जेवढे जमेल तेवढे काढा, जे नाही जमले ते मी उद्या पुन्हा समजावून सांगेल. ठीक आहे. इथे आपण थांबूया, स्क्रीनशॉट काढून घ्यायला लागल्यास आणि ही पीडीएफ तुम्हाला नोट सेक्शन मध्ये सेव्ह राहील, तिथे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. ग्रुपवर नाही येणार, ही डायरेक्ट नोट्स मध्ये सेव्ह राहील. इथे आपण थांबणार आहोत.